फुलवाल्याची आहे का हातवाल्याची चर्चा आहे? हा, कमळाच्या फुलवाल्याची जास्त आहे. कमळाच्या फुलवाल्याची. हा, आमच्या इकडल्या फुलवाल्याला तर त्यांच्या नावानं खडे फोडायले तर काम केलं नाही म्हणून काही विरोधक काय काही बोलण्यावर बिचू भैया आहे. हा, अभिषेक अभिषेक आकिनगिरे. हा, करू बिचू भैयाला काय त्याच. आमचे अभिषेक आकनगिरे हे नवीन नगराध्यक्ष निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी रेणापूर गावचा विकास 100% विकास केला त्यांनी. रस्त्या बघा तुम्ही, नाल्या. भाजपची सभा दिसायला भाजपची हवा आहे. 1 कोटी रुपये रमेश अप्पाने मंजूर केले. काम झाले काही अभिषेक आकिनगिरे आणि रमेश अप्पा कराड. चांगले आहे ना हवा. त्यांच्या आई थांबल्यात म्हणून कळालं नगराध्यक्ष पदासाठी. काय म्हणते हवा? चांगली आहे त्यांच्यासाठी हवा. चांगली हवा भाजपसाठी चांगली आहे. रेणापूर फुलवाल्याला. हा, फुलवाल्याला आणणार आहोत. चर्चा आहे. हा, कमळाच्या फुलवाल्याची जास्त आहे. कमळाच्या फुलवाल्याची. हा, मग आकाश आकनगिरे यांचं काम कसं आहे आतापर्यंत? चांगला आहे, चांगला आहे. चांगलं आहे. हा, बिच्चू भैयाच्या मागे आहे म्हणा की. हा, ज्या सगळी बिचू भैयाच्या माग आहे. पण विकासाला पाहिलं तर त्यांना द्यायला पाहिजे मत. हे माझं प्रांजळ मत आहे स्वतःच. अभिषेक भैयानं 4,51,000 रुपये कळसाठी दिलेले आम्हाला मंदिरला. काय मग विरोधाकारण झालं हे सगळं? अभिषेक आकिनगिरे. अभिषेक आकनगिरे कार्य चांगलं आहे का त्यांचं? चांगलं आहे. त्यांना द्यायचं मतदान. बरं. विकास कामं झाले प्रभागातले चांगले झाले आमच्या इकडे. अपेक्षा काय तुमच्या त्यांच्याकडनं? द्यायच्या काय आता घरकुल तेवढं करू द्यायचे राहिले. नेतृत्वाखाली झालेला आहे रस्ता. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे रस्ता अभिषेक भैयाचा. नागपूरमध्ये तर चालू आता बीजेपीची बी हवा. विकास तर केलेला आहे भैयानी. कोणत्या भैयानी केलाय? बिच्चू भैयानी. तरी पण अभिषेक भैया आकनगिरे यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये जागा दिलेली आहे. त्यासाठी खास अशी जागा नाही, म्हणजे त्यांनी उपलब्ध करून दिली त्यांनी. म्हणजे कचऱ्याचा प्रश्न सध्या इथं नाहीये. नाही, म्हणजे अभिषेक भैयांचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. आमच्यासाठी तर चांगलं आहे. गावासाठी चांगलं आहे. आतापर्यंत गावात सुद्धा कुणी रस्ते वगैरे काहीच केलं नव्हतं. पण स्वतः भैयानी गल्ली बोळात सगळं सिमेंट कॉन्क्रीट, सगळे रस्ते सुधारणा. आता थोडं राजकारण चलतच असतंय, विरोधात काहीतरी बोलत असतात लोक, पण भैयांचं सध्याचं राजकारण चांगलं आहे.